नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. त्या दिवशी आपल्या समोर काय वाढून ठेवलंय याची ना त्या कर्मचाऱ्यांना कल्पना होती ना त्या अथांग महासागराला सुद्धा. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरामध्ये कर्मचारी अडकले होते. डोळ्यासमोर अगदी टायटॅनिक चित्रपटातील जहाज बुडतंय असा थरारक अनुभव या सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज प्रत्यक्षात अनुभवला आणि या वृत्तमालिकेमध्ये आपण पाहणार आहोत याच सुटकेचा थरार. मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय. बार्ज हे जहाज बुडत होतं म्हणून खवळलेल्या समुद्रामध्ये उडी मारावी लागली. 11 तास समुद्रात राहिल्यानंतर आपण आपल्या घरच्यांना पुन्हा भेटू शकू की नाही अशा भीतीमध्ये असताना नौदल या कर्मचाऱ्यांसाठी देवदूत बनून धावून गेलं. हिरा ऑइल फील्ड मधील बार्ज P305 या जहाजावरच्या जवळपास 150 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलंय. चक्रीवादळामुळे भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका तसंच ग्रेट शिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्यानं समुद्रामध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान बार्ज P305 या जहाजावरील काही जणांना आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारावी लागली होती. एक रात्र आणि संपूर्ण एक दिवस पाण्यामध्ये राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात देखील तटरक्षक दलाला यश आलंय. खवळलेल्या समुद्रामध्ये अडकलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलानं शर्थीचे प्रयत्न केले आणि आतापर्यंत 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे. तर नौदलानं वाचवल्यानंतर सुद्धा डोळ्यात अजून तो भयानक जीवन मरणाचा थरार अनुभवणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तर अश्रू अनावर झाले होते. मौत के मुंह से बच गए, मरते मरते और कुछ बोलने को नहीं हो रहा. हम उड़ीसा से हैं, लेकिन हम लोग समुद्र के अंदर थे. परिस्थिति कैसी थी? जैसे टाइटैनिक डूब रहा था, ऐसे जहाज डा रहा था, ऐसे सिस्टम. आपके फैमिली से कुछ संपर्क हुआ? फैमिली से बात कुछ नहीं हुआ अभी तक. तर तो दिवस कधी न विसरता येणारा असाच ठरलाय. कारण वादळामध्ये 10 ते 15 मीटरच्या लाटा उसळत होत्या. वादळाच्या तडाख्यामध्ये एक एक करून 2 ते 3 तासात सगळे अँकर तुटले आणि जहाज वाहून जाऊ लागलं. एका ठिकाणी ते आदळल्यानंतर त्यात पाणी भरायला सुरुवात झाली. यामध्ये 50 ते 100 लोक आतमध्येच गेले. जहाज बुडत असल्याचं पाहून कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट्स घातली आणि जवळपास 60 फुटांवरून समुद्रामध्ये उड्या मारल्या. नेमकं काय घडलं होतं ते ऐकूयात या कर्मचाऱ्याकडूनच. तुफानामधून वाचलेले काही मराठी कर्मचारी आपल्या सोबत. तुमचं नाव सांग मित्रा. विश्वजित बंडगर. कुठला आहेस तू? मी मंगळवेढचा आहे. कुठल्या बार्जवरती होता कामाला? पापात्री वरती होतो. पापा 305. काय परिस्थिती होती तिथे? तर आता पापा 305 लोक टायटॅनिक बुडलेल्या पिक्चर मध्ये भेटले. आम्ही स्वतः बघत होतो की बार्ज इकडे बुडायला लागला, इकडे माणसं उड्या मारून मारा लागलेत आणि आम्ही पण उड्या मारल्या. परत लास्ट पर्याय काही नव्हता की बुडला. आता 2 मिनिटात आम्ही अजून 2 मिनिट लेट होतो. बार्जे बरोबर आम्हीही बुडत होतो. स्वतःचा जीव कसा वाचवला? स्वतः जीव काय एकमेकाला आधार देत असे आम्ही ग्रुप बनवत होतो असे आणि विचारत होतो. पण नौदलाचे जवान आल्यानंतर कसं रेस्क्यू? नौदलाचे जवान आले, त्यांनी बराबर असे म्हणजे कॅच करत गेले आम्हाला. जे आले का जे बोट जवळ घ्यायची, त्यांनी जवळ जे माणसं जास्त आहेत ना तर जाऊन बोट जवळ घ्यायची आणि रस्सी टाकायचे, लाईफ रिंग टाकायचे आणि ओढून घ्यायचे. तुझ्यासोबत किती लोक होते टोटल? 275 पर्यंत होते. तू पाण्यात उडी मारली तेव्हा किती लोक तुझी अवती होती? म्हणजे सगळे होते, सगळे परत जेवढे उड्या मारायला चालू झाले ना ते पहिल्यांदा आम्ही एक 10-15 लोकांनी उड्या मारल्या. मग अजून बोट काय बार्ज बुडायला लागला नव्हता, थोडा बुडत होता, पाणी आत भरायला लागलेलं. तोपर्यंत मग जेवढं जास्त बुडायला लागलं तेवढेच मग सगळ्यांनी उड्या मारल्या परत.
लाईफ जॅकेट होतं का तुझ्याकडे? होतं लाईफ जॅकेट होतं, लाईफ जॅकेटमुळेच वाचलो आम्ही. एवढं मोठं चक्रीवादळ होतं, त्याची पूर्वकल्पना तुम्हाला दिली नव्हती का? सगळ्यांना होती कल्पना, पूर्ण कल्पना दिलेली होती. मग तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवलं का नाही? आता ते सगळ्या मॅनेजमेंटला माहित, आम्हाला काही सुद्धा माहित नाही सर. आता तुम्ही एवढं तुफानामध्ये अडकला, चक्रीवादळामध्ये अडकला, तुमच्या घरच्या खूप काळजी लागून राहिली होती. न्यूज 18 लोकमतच्या मार्फत 4 दिवस कुटुंबाला काय सांगायला तुम्ही सुरक्षित आहात? मी सांगितलं सकाळी, कुटुंबाला सांगितलं सकाळी, रडायला लागले होते घरचे की त्यांना वाटलं नशील की अशा सोडल्या असेल, मला तर वाटतं त्यांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर हे सगळे अनुभव त्यांच्या तोंडून आपण ऐकतोय. तौक्ते चक्रीवादळामध्ये जहाजावरती अडकलेल्यांची नौदलानं सुटका केली. जे सुखरूप पोहोचले त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं. त्याचबरोबर नौदलाचे आभार देखील मानलेत. त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. तौक्ते चक्रीवादळ जेव्हा आलं तेव्हा रविवारी खोल समुद्रामध्ये खूप रौद्र भीषण असं तुफान आलं होतं, वादळ आलं होतं आणि त्यामध्ये 4 बार्ज ज्या आहेत त्या अडकल्या होत्या. त्यांनी SOS हा सांकेतिक क्रमांक भारतीय नौदलाला आणि भारतीय तटरक्षक दलाला पाठवला. त्यानंतर तटरक्षक दल आणि नौदल यांनी त्यांच्या युद्धनौका ज्या आहेत त्या घटनास्थळी पाठवल्या. मात्र घटनास्थळी इतका रौद्र भीषण समुद्र होता, उधाणलेला वारा होता, त्याचबरोबर लाटा इतक्या अजस्र होत्या, जवळपास 8 ते 9 मीटर उंच इतक्या लाटा उसळत होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय नौदलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून इथल्या बार्जवरती जे अडकलेले लोक होते त्यांना वाचवलेले. विशेषतः P305 हे जे बार्ज आहे ते ONGCचं आहे. तिथे त्यांचे जवळपास 200हून अधिक कर्मचारी जे आहेत ते अडकले होते. त्यांच्यापैकी जवळपास 185 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे. आपल्यासोबत काही नातेवाईक आहेत जे वाचवलेले त्यांचे प्रवासी आहेत. त्यांच्यासोबत तुमचं नाव सांगा आणि तुमचे कोण नातेवाईक आहेत? माझं नाव प्रशांत नलावडे आणि ते माझे भाऊजी होते. आणि ॲक्च्युली मी पहिल्यांदा काँग्रेस करेल नेव्हीवाल्यांचं की त्यांनी सुखरूप आमच्या लोकांना बाहेर आणलं. पण वाईट पण एवढंच वाटतं की त्यांनी 170च्या आसपास जवळपास त्या लोकांनी बाहेर काढलेत. पण जे अजून काही पेंडिंग लोक आहेत त्या लोकांना पण देव लवकर बाहेर काढो अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि देवाचं मी नतमस्तक आभार मानतो. तुमचे काय कॉन्टॅक्ट झालं तुमच्या? हो, माझं कॉन्टॅक्ट झालं. ते आत्ताच त्यांना आता CBD वेलापूरच्या इथे त्यांना ह्याच्यासाठी मेडिकलसाठी त्या लोकांना घेऊन गेलेत. त्याच्यानंतर मग आता पुढची प्रोसेस काय होईल ते आता आम्ही तिकडे गेल्यावर ते आम्हाला समजेल. तुमचे कोण नातेवाईक आहेत? माझा मामाचा मुलगा, कुटुंबातलंच आमचं एकत्रच कुटुंब आहे. मामाचा मुलगा म्हणजे आमचा कणाच आहे तो. भीती वाटत होती 2 दिवस. देवाची कृपा व्यवस्थित आला, धन्यवाद. पण एक विनंती की जे बाकी आहेत ते पण व्यवस्थित यावे एवढीच इच्छा आहे. भारतीय नौदलाने खूप जीवाची नौदलाने त्यांच्या ऑफिसने ॲपकॉन्सनी पण भरपूर सपोर्ट केला. आम्ही काल त्यांच्याशी फुल टचमध्ये होतो. त्यांचे ऑफकॉनचे पण ऑफिसर सगळे, मॅनेजर्स सगळे, वर्कर लोक रविवारी सकाळपासून अजूनपर्यंत ते ऑफिसमध्ये आहेत, घरी गेलेले नाही. ते तिथेच सगळं त्यांचं कार्य चालू आहे. ते लोक पण कंटिन्यू नेव्हीच्या आणि ONGCच्या टचमध्ये आहेत, कोस्टगार्डच्या टचमध्ये आहेत. काल रात्री त्यांचा 12:30ला आम्हाला एक फोन आला की अनिल सेफ आहे, रेस्क्यू केलेला आहे. तेव्हा आम्हाला थोडं बरं वाटलं. त्याच्यानंतर घरातले सगळे, मग त्याचे बायको, आई, सगळे घरचे सगळे एकत्रच आहेत, सगळे बसलेले आहेत घरातच. तेव्हा जरा बरं वाटलं. मग त्याच्यानंतर ते जेवले 2 दिवसानंतर. आता त्याला बघितलं आम्ही 4थ्या गाडीतून आला, बोलला तो. आता ते बेलापूरला गेले, तिथे गेल्यानंतर आम्हाला पुढची परिस्थिती कळेल. ते ज्या कंपनीसाठी काम करत होते त्या कंपनीने तुमच्याशी सुसंवाद साधला का? हो 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 सुसंवाद. रात्री त्यांनी 12:30ला फोन करून सांगितलं की अनिल सुखरूप आहे म्हणून. हो हो. ॲपकॉनचे टोटल 261 काहीतरी त्याच्यावरती वर्कर्स होते. ती बोट पूर्णपणे बुडालेली आहे. तर त्याच्यातले 170-80 रेस्क्यू केलेत. तर बाकीचे लवकरात लवकर रेस्क्यू व्हावे हेच विनंती. बाकी आपण तेवढीच हे करतो. फक्त एक आहे की दुवा कामाला आली. तुम्ही न्यूजसाठी लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतो आहे की नातेवाईक काहीशे समाधानी झालेले, कारण त्यांचे जे कर्मचारी होते या बोटीवरती कामाला ते सुखरूप परतलेले आहेत. मात्र अजूनही धोका टळलेला नाही आहे, कारण अजूनही शोधकार्य खोल समुद्रामध्ये सुरू आहे. जवळपास 78 लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे जवान जे आहेत सातत्याने घेत आहेत. आता जे INS कोची आणि INS कोलकातावरनं ज्या नागरिकांना सुखरूपपणे मुंबईच्या नेव्हल डॉकमध्ये आणलेलं आहे, त्यांना आता जे जखमी झाले होते किरकोळ, त्यांना JJ हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी पाठवलं जाणार आहे. त्यानंतर ONGCचं जिथे ऑफिस आहे बेलापूरला, तिथे त्यांना घेऊन जाणार आहेत. परंतु सगळ्यात धोक्याची घंटा म्हणजे जे लोक अजूनही बेपत्ता आहेत त्या लोकांचा शोध अजूनही सुरू आहे. त्यांचे नातेवाईक अजूनही चिंताग्रस्त आहेत.
त्यांच्याशी भारतीय नौदलातले जे अधिकारी आहेत ते देखील संपर्क साधून आहेत। जशी माहिती मिळेल तशी माहिती ते सर्वांना देतात। मात्र एक दुःखद माहिती जी समोर आलेली आहे ती म्हणजे INS कोचीवरती एकूण 14 मृतदेह असल्याची माहिती मिळते आणि ते 14 मृतदेह नेण्यासाठी एकूण 14 ॲम्ब्युलन्स जे आहेत नेव्हल डॉकयार्डमध्ये आलेले आहेत आणि ते थोड्याच वेळात इथून मृतदेह घेऊन जेजे हॉस्पिटलमध्ये निघणार आहेत। अरे अपनी जान तो अपने हाथ से बचाए, क्या करेगा, मजबूरी था ना। हम लोग तो अपने मर्जी से बचा, कंपनी के कुछ नहीं बचा, हम लोग अपने मर्जी से बचा। लेकिन नेवी ने बचा होगा ना? हाँ, नेवी ने बहुत सहयोग किया है, इसमें मानना पड़ेगा, नेवी बहुत सहयोग था। नेवी तो आया 12-13 घंटे बाद आ गया नेवी। हाँ, वो लोग चले गए, उसमें 150 लोगों को छोड़ दिया। 150 लोगों को 2 बोट में जी सर। और आप लोग बाकी थे? हम लोग 260-65 लोग थे। नेवी के जवानों ने आपको कैसे बचाया? नेवी ने तो बहुत जल्द बताया सर। बोले बहुत अच्छी तरह से बताया नेवी वाले ने, मानना पड़ेगा, बहुत सहयोग किया हम लोग को, खाना पीना सब अच्छी प्रकार से दिया, बहुत बढ़िया सहयोग किया। अगर ये लोग नहीं तो हम लोग को जान भी नहीं बचते, तो सही बात है। कैसा तूफान था? तूफान तो बहुत तेज था, 160-65 के एवरेज में था पानी का लहर, और हवा भी उतना तेज था। हम लोग काफ़ी टाइम तैरते रहा पानी में और नेवी वालों ने रेस्क्यू किया, पर 5 या 6 किलोमीटर तक हम लोग तैरा है ऐसा करके पानी में। और तूफान बहुत तेज था, हाइट मतलब बोले तो 12 फीट 13 फीट ऐसा था पानी का। So on the 17th morning, as you are aware, we had the cyclonic storm which was approaching Mumbai. As Kochi, we are part of the Western Fleet. We were directed to get ready for the operation early in the morning on the 17th, and by the early hours of the 17th forenoon, Kochi was ready to sail. We were instructed by our operational commanders to move out, considering there was a distress situation at sea. Thanks to the preparation of my men and my team, we were able to sail within 1 hour of getting our orders to move. We had inputs that this barge, Papa 305, was in distress at sea, approximately some 35-40 miles from Mumbai. The ship sailed under very difficult conditions. As you're aware, the storm was passing just west of Mumbai, about 70-80 miles. या चक्रीवादळामध्ये एकूण 3 जहाजं समुद्रामध्ये अडकून पडली होती। त्या जहाजांवरती ONGC साठी काम करणारे कर्मचारी होते। समुद्रातील ऑइल फील्डवरती एका प्रकल्पाचं काम सुरू आहे, त्यावरचे हे कर्मचारी असल्याचं ONGCनं म्हटलंय। आतापर्यंत एकूण 148 जणांना वाचवण्यात यश आलंय आणि इतर कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळतेय। साइक्लोन जब आता है तो किसी भी जहाज के लिए समुद्र में ऑपरेट करना काफ़ी चैलेंजिंग होता है। ये जो साइक्लोन निकला था मुंबई से, यहाँ पे हवा की जो रफ्तार थी वो कम से कम 100 किलोमीटर पर आवर के हिसाब से चल रही थी, और समुद्र में जो हमारी लहरें हैं वो कम से कम 9-10 मीटर की हाइट की ऊंचाई पे चलती है। तो इस कंडीशन में ऑपरेट करना, जहाज़ चलाना काफ़ी चैलेंजिंग है, ना सिर्फ मर्चेंटमैन के लिए लेकिन वॉरशिप्स के लिए भी। इस कंडीशन में जहाँ आपको दिखाई नहीं देता, आपने बारिश में देखा होगा कि कभी कभी बारिश इतनी पड़ती है कि आपके हाथ नहीं दिखते हैं, उसी कंडीशन में भी जहाज़ ऑपरेट हम करते हैं, एक दूसरे के पास जाते हैं, तो इसमें कठिनाई काफ़ी होती है। लेकिन इन कठिनाइयों का सामना करने के लिए नौसेना जो है हम सबको पहले से ट्रेन करती है। हमारे ऑफिसर्स, हमारे सेलर्स, जितने भी नौसैनिक हैं, सब इन कंडीशन में काम करने के लिए सभी तैयार हैं। तर INS कोचीवरून 125 जणांना समुद्र किनारी आणण्यात आलं, तर 65 जणांना इतर जहाजांद्वारे आणलं जातंय। अरबी समुद्रामध्ये रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे। याच संदर्भात नौदलाचे वरिष्ठ अधिकारी मनोज झा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। नौदलाचे वरिष्ठ अधिकारी मनोज झा आपल्या सोबत है। सर बताइए किस तरह से ऑपरेशन नेवी ने किया है खोल समुद्र में? देखिए, ये एक दुर्घटना थी और हमारा ये काम नहीं है ये देखना कि दुर्घटना क्यों हुई। हमारा काम ये है कि कैसे हमारे नागरिकों की जान बचाई जा सके। तो टोटल कितने कॉल आए थे और कितने लोगों को बचाने का आपका ऑपरेशन था? कितने लोग के टोटल जिनको रेस्क्यू किया? देखिए, जहाँ जहाँ पर से कॉल आए, अलग अलग ढंग से कॉल आए, और हमने ये कोशिश की कि हर जगह हम अपने एसेट्स, अपने रिसोर्सेज हम डिप्लॉय करें, और मैं ये कहूँगा हम लोग इस दिशा में हम लोग काम कर पाए। जहाँ तक कि एक ये
दुर्घटनापूर्ण जो एक घटना हुई जिसमें कि पापा 305 जो है वो डूब गया और उसके पहले ये लोग जो है इनको शिप अबैंडन करना पड़ा और इसके सर्च एंड रेस्क्यू में हमें लगना पड़ा। तो और नेवी के कितने शिप्स यहाँ पे डिप्लॉय किए गए? नेवी के जैसा मैंने बताया 5 जहाज अभी भी हैं और INS कोच्चि जो है वापस ही विल गेट डिप्लॉय। सर ये कितने लोगों को अब तक बचाया गया? आप INS कोच्चि से आए, INS कोच्चि पे कितने लोग हैं? टोटल मिलाकर के 185 लोगों की जान फ्रॉम पापा 305 185 लोगों की जान बचाई जा चुकी है। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। जहाज बुडत होतं, जहाजावरचे कर्मचारी त्यांनी समुद्रामध्ये उड्या मारल्या आणि लाईफ जॅकेटच्या मदतीनं 10 ते 12 तास तब्बल ते या पाण्यामध्येच राहिले आणि भारतीय नौदलानं त्यांना आज वाचवलंय। खूप मोठी गोष्ट आहे ही। या बातमीवरतीच आपण राहणार आहोत। एका छोट्याशा ब्रेक नंतर परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्वागत। कायम देशाची सुरक्षा करणारं नौदल आज अनेक कर्मचाऱ्यांसाठी देवदूत ठरलं। INS कोलकाता, INS कोची या युद्धनौका समुद्राच्या तुफानासमोर 2 हात करत आपल्या भारतीयांची त्यांनी सुखरूप सुटका केली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। INS कोची भारतीय नौदलाची युद्धनौका, ही युद्धनौका भारतीय समुद्रांचं रक्षण करते, भारतीय सीमांचं रक्षण करते, युद्धप्रसंगी भारताचं नेतृत्व करते जगाच्या समुद्रामध्ये आणि ही युद्धनौका आज भारतीयांचे प्राण वाचवण्यासाठी देखील पुढे आलेली आहे। फक्त INS कोचीच नाही तर INS कोलकाता असेल, INS तलवार असेल, INS बियास असेल, INS बेतवा असेल, अशा अनेक युद्धनौका ज्या आहेत भारतीय नौदलाने तोक्ते चक्रीवादळ जेव्हा येऊन भारताच्या पश्चिम किनारपट्टी येऊन धडकलं त्यावेळेला त्यांनी मदतीसाठी पाठवलं होतं। 4 बार्ज जे आहेत या चक्रीवादळामध्ये अडकले होते। तिथे जवळपास 700हून अधिक लोक जे आहेत जीवाच्या आकांताने ओरडत होते। जीव वाचवा म्हणून त्यांनी त्यांचा एक SOS जो एक सांकेतिक क्रमांक असतो तो त्यांनी इंडियन नेव्हीला पाठवला होता, भारतीय तटरक्षक दलाला पाठवला होता। तो क्रमांक मिळताच किती लोक आहेत त्यांची माहिती मिळतात तात्काळ इंडियन नेव्ही ॲक्टिव्ह झाली आणि त्यांनी त्यांच्या मुंबईच्या नेव्हल बेसवरचे INS कोची असेल, INS तलवार असेल, INS कोलकाता असेल यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केलं। मात्र तरी देखील घटनास्थळावरती प्रचंड लाटा उसळत होत्या। जवळपास 8 ते 9 मीटर उंच इतक्या लाटा उसळत होत्या। एक रौद्रभीषण रूप जे आहे समुद्राने प्राप्त केलं होतं। अशा या तुफानामध्ये या जेव्हा युद्धनौका पोहोचल्या घटनास्थळी त्यावेळेला ज्या बार्जवरती हे सगळे खलाशी आणि प्रवासी अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी देखील खूप मोठ्या अडचणींचा सामना नौदलाच्या जवानांना करावा लागत होता। कारण या अडकलेल्या बोटीवरून यांना सुखरूपपणे त्यांच्या युद्धनौकावरती आणण्यासाठी त्यांना छोट्या कॅप्सूलच्या बोटी आहे, डिंगे त्यांचा वापर करावा लागला। अनेक ठिकाणी त्यांना अक्षरशः लाईफ बोटने पोहोच जाऊन आणावं लागलं। असे अनेक खलाशी आहेत जे स्वतः जीव वाचवण्यासाठी ज्यांनी लाईफ जॅकेटसह समुद्रामध्ये उड्या मारल्या होत्या। त्या सगळ्यांना शोधून काढून रात्रीच्या अंधारात देखील नेव्हीचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। अशा सगळ्या कठीण प्रसंगामध्ये भारतीय नौदलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून या सर्व जवान जे खलाशी होते, प्रवासी होते त्यांना वाचवलेलं आहे आणि सुखरूपपणे मुंबईच्या नेव्हल डॉकवरती आणलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे खरंच भारतीय नौदलाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत। कारण असंख्य भारतीयांना, शेकडोंच्या संख्येने भारतीयांना समुद्रामध्ये जे काम करत होते त्यांना सुखरूप वाचवण्याचं काम नौदलानं केलेलं आहे आणि काही मृतदेह सुद्धा आलेले आहेत। मात्र त्याचबरोबरीनं शेकडोंच्या संख्येनं नागरिक सुद्धा आणि कर्मचारी सुद्धा परतलेले आहेत। यासोबतच या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि महत्त्वाचं आवाहन म्हणजे मास्क घालायला विसरू नका। मास्क वापरा, सुरक्षित राहा आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत।